नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजना इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये नोव्हेंबर महिन्याची पेन्शन वितरण होण्यास फारच उशीर झाला, परंतु याच्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांना मागील महिन्यापासून 2,500 रुपये पेन्शन झालेली आहे। ज्यांची मागील महिन्यामध्ये 1,500 रुपयांची पेन्शन जमा झाली अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी पुन्हा तहसील ऑफिसमध्ये आवश्यक ती कागदपत्रे, दिव्यांग ओळखपत्र असेल किंवा आधार संलग्न बँक खाते असतील तर ही संपूर्ण माहिती त्यांनी तहसील ऑफिसमध्ये सबमिट केली, तरी देखील कागदपत्रे सबमिट करून देखील नोव्हेंबर महिन्याची पेन्शन 2,500 रुपये येण्याऐवजी 1,500 रुपये आलेली आहे। त्यामुळे असे जे लाभार्थी आहेत विचारात पडत आहेत की आम्ही कागदपत्रे सबमिट केलेली आहेत पण आम्हाला चालू महिन्याची पेन्शन 2,500 रुपये येण्याऐवजी केवळ 1,500 रुपयांचाच लाभ आलेला आहे। मग अशा लाभार्थ्यांनी काय करायचं? आम्ही तर दिव्यांग आहोत पण आम्हाला अजून हक्काची जी वाढीव पेन्शन आहे ती मिळाली नाही आहे, तर लक्षात घ्या या संदर्भात सर्वस्वी अधिकार म्हणजेच पेन्शन वितरणासंदर्भातली जी कागदपत्र पडताळणी असेल किंवा कागदपत्रांमध्ये तुमची जी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी नोंदणी प्रक्रिया आहे याच्यामध्ये नव्याने दिव्यांग योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे सर्वस्वी अधिकार तुमच्या तहसील ऑफिसमधील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे ऑफिस आहे तर यांना देण्यात आलेले आहेत। तर लक्षात घ्या, तुम्हाला जर या महिन्यामध्ये 1,500 रुपये आले असतील, मागील महिन्यामध्ये 1,500 रुपये आले असतील आणि तुम्ही जर कागदपत्रे सबमिट केले असेल तर पुढची जी कार्यवाही आहे ते तहसील ऑफिस मार्फत करण्यात येते। त्यांच्याकडून जर ही प्रोसेस झाली नसेल तर मात्र तुम्हाला चालू महिन्याची पेन्शन 1,500 रुपयेच आली असेल। तर याच्या संदर्भात संबंधित विभागामध्ये माहिती घेतली असता एक समोर येत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांचं दिव्यांग ओळखपत्र, आधार संलग्न बँक खाते तर ही कागदपत्रे घेऊन तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी काय केलं जातं की संबंधित तहसील ऑफिस मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांचा एक्सेल फॉर्मॅट करून डिपार्टमेंटकडे पाठवलं जातं। डिपार्टमेंटकडे संबंधित यादी गेल्यानंतर कागदपत्र पडताळणी होते आणि त्याच्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्यांचं दिव्यांग ओळखपत्र असेल किंवा ॲप्लिकेशन आय डी असेल तो एडिट करण्याचा ऑप्शन संबंधित तहसील ऑफिसमध्ये उपलब्ध करून दिला जातो आणि त्याच्यानंतर तहसील ऑफिसमध्ये ही जी माहिती आहे अद्ययावत करण्यासाठी टॅब उपलब्ध करून दिला जातो। ही प्रोसेस आहे। जर याच्या अंतर्गत तुमचा अर्ज गेला असेल तर तुम्हाला 2,500 रुपये आले असतील, पण याच्या अंतर्गत जर ही प्रोसेसमध्ये तुमचा अर्ज गेलाच नसेल तर तुम्हाला मात्र 1,500 रुपयेच आले असतील। आणि तर याच्यामध्ये कागदपत्र अपडेट करण्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमधील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे ऑफिस आहे यांचेच असणार आहे। तर जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल आणि नोव्हेंबर महिन्याची पेन्शन 1,500 रुपये आले असतील तर त्वरित तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे आणि या संदर्भात माहिती घ्यायची आहे। जोपर्यंत तुमची कागदपत्रे संबंधित तहसील मार्फत अपडेट होत नाही आहेत, नवीन दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थी ॲक्टिवेट होत नाही आहेत, तोपर्यंत तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार नाही आहे। तर हीच आताची महत्त्वाची बाब आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी ज्यांना कमी पेन्शन आलेले आहे अशा लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।